तर हॅलो मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत क्लास 10 फर्स्ट युनिट टेस्ट मराठी मध्ये 20 पैकी 20 मिळवण्यासाठी काय अभ्यास करावा, म्हणजेच 20 पैकी 20 गुण कशा प्रकारे मिळवावे आणि कशा प्रकारे आपण त्याचा अभ्यास करावा। तर सर्वात पहिले आपण पाहूया पेपर पॅटर्न किती म्हणजे कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स आहेत हे आपण पाहूया। त्याच्यानंतर पेपर पॅटर्न नुसार कशा प्रकारे क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचं हे पाहूया। त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये पाहूया जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पैकीच्या पैकी मार्क्स कशा प्रकारे मिळवू हे आपण पाहूया। तर सर्वात पहिले आपण स्टार्टिंगने जाऊ न एंड पर्यंत पहा, कारण की एंडलेस आपण महत्त्वाचे प्रश्न ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट वगैरे आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले आपण पाहूया गुणांची विभागणी आणि स्वरूप, म्हणजेच गुणांची विभागणी कशामुळे केली आहे, म्हणजे कशा प्रकारे केली आणि त्याचे स्वरूप कशा प्रकारे आहे। तर हे सर्वात पहिले आपण अभ्यासूया। सर्वात पहिले येते गद्य विभाग म्हणजे धडे। गद्य विभागामध्ये तुम्हाला 7 ते 8 गुण मिळतात, म्हणजे 7 ते 8 गुण गद्य विभागामध्ये असतात। म्हणजे त्याच्यावर पॅरेग्राफ दिला जातो, म्हणजे एक उतारा तुम्हाला दिला जाईल, त्या उतार्यावर तुम्हाला 7 ते 8 मार्क्स मिळतील। त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तरे आणि स्वमत लिहावे लागेल। अशा प्रकारे सर्वात पहिले तुमचा गद्य विभाग राहील। त्याच्यानंतर राहणार आहे पद्य विभाग, त्याच्यामध्ये कविता राहील। त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 8 म्हणजे 4 ते 5 गुण मिळतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काव्य सौंदर्य, रसग्रहण आणि कृती पूर्ण करा अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येतात। म्हणजे पद्य विभागामध्ये तुम्हाला कविता तर दिली जाते, त्याच्यामध्ये तुम्हाला रसग्रहण आणि काव्य सौंदर्य सुद्धा सोडवायला दिल्या जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 गुण मिळतात। त्याच्यानंतर आहे व्याकरण विभाग। व्याकरण विभागामध्ये तुम्हाला 4 गुण असतात, त्याच्यात भाषाभ्यास असतो, म्हणजे व्याकरणचा पूर्ण विभाग असतो, जसा बोर्ड एक्झाममध्ये असतो तशाच प्रकारे इथं पण दिलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 4 गुण असतात। त्याच्यानंतर उपयोजित लेखन, याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 गुण मिळतात। त्याच्यामध्ये तुम्हाला पत्रलेखन किंवा संवाद लेखन नाहीतर बातमी लेखन नाहीतर कथा लेखन दिली जाते। तर उपयोजित लेखनमध्ये 3 ते 4 मार्क, जास्त तर पत्रलेखन येऊ शकतो। तर अशा प्रकारे तुमची विभागणी केली आहे। त्याच्यानंतर आपण पाहूया गद्य व पद्य विभाग, धडे आणि कविता। तर याच्यामध्ये आपण पाहूया गुण मिळवण्याचे अभ्यासाचे मुद्दे, म्हणजे अभ्यासाचे मुद्दे पाहूया, गुण कशा प्रकारे मिळवू। तर स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत जाऊया, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ चांगला बनेल आणि तुम्हाला समजणार पण। तर स्टार्टिंग पासून सर्वात पहिले आपला गद्य व पद्य विभाग, धडे आणि कविता याच्यापासून स्टार्ट करायचा आहे। तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण धड्यांचे वाचन करायचे आहे। त्याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 मध्ये सुरुवातीचे 3 ते 4 धड्यांच्या दोन्ही काळजीपूर्वक वाचन, म्हणजे धड्यांचे दोनदा काळजीपूर्वक वाचन करायचे आहेत। त्याच्यामुळे तुमचं काय होईल, जो पण उतारा येईल तो तुम्हाला माहीत राहील आणि त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन जे राहतील, म्हणजे जे पण क्वेश्चन येतील त्या उतार्यावरून ते तुम्हाला लवकरात लवकर सॉल्व करता येतील, त्याची उत्तरं तुम्ही लवकरात लवकर लिहू शकणार। त्याच्यामुळे तुमचे मार्क्स इन्क्रीज होतील आणि तुम्ही फुलपैकी फुल मार्क्स घेऊ शकणार। म्हणून सर्वात पहिले तुम्हाला धड्यांचे वाचन काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक करायचे आहे। तर 2दा ते करून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे काय, त्याच्यातले लेखक कोण आहे हे माहीत ठेवायचं आहे आणि त्यांचा जन्मदिनांक आणि मृत्यू दिनांक हे महत्त्वाचे आहे। तर लेखक कोण आहे हे माहीत ठेवा आणि म्हणजे त्यांचा जन्म कधी झाला आणि मृत्यू कधी झाला हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर आहे शब्दार्थ आणि टिपा। तर तुम्हाला पाठाखालील कठीण शब्दाचे अर्थ आणि टिपा पाठ करा, याच्यातून तुम्हाला काय होईल, शब्दार्थ वगैरे आला तर तुम्ही लिहू शकणार। म्हणून पाठाखाली दिलेला कठीण शब्दाचे अर्थ तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे। म्हणून तुम्ही काय कराल, जेवढे पण तुमचे धडे आहेत, पाठ आहेत, त्याच्यात मागील ज्याच्या खालील जे पण शब्दार्थ आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक वाचून ठेवा आणि एकदा 2दा रीड करून ठेवा। त्याच्यामुळे काय होईल, जे पण प्रश्न येतील, जे पण शब्दार्थ येतील ते तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता आले पाहिजेत आणि ते तुम्ही मार्क्स इन्क्रीज करू शकणार, म्हणून ते तुम्ही करून ठेवा। त्याच्यानंतर आहे स्वमत। स्वमत म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स राहील, म्हणजे तुमच्या मताने लिहा। त्याच्यामध्ये कसा राहील, पाठावर आधारित स्वतःचे प्रश्न स्वतःच्या शब्दात, म्हणजे स्वतःचे मत तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये आणि तो प्रश्न स्वतःच्या मताने तुम्हाला सॉल्व करायचा आहे। म्हणजे शुद्ध भाषेत लिहिण्याचा सराव करा। याच्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, जे मागील वर्षाचे पेपर आहेत त्याच्यातून तुम्ही स्वमत हा पाहून ठेवा आणि ते स्वमत स्वतःच्या मताने सॉल्व करा आणि स्वतःच्या शब्दामध्ये त्याचं उत्तर काढा आणि शुद्ध भाषेमध्ये लिहा। येथे पूर्ण गुण मिळवू शकता तुम्ही। म्हणून शुद्ध भाषेत आणि चांगला सराव करून ठेवा। स्वमत कशा प्रकारे लिहिणार, तर स्वमतामध्ये तुम्हाला स्वतःचे स्वतःचे मत मांडावे लागते।
म्हणून स्वमत हा चांगल्या प्रकारे गुण मिळवू शकता, स्वमतमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे गुण मिळवू शकता. त्याच्यानंतर कवितांचे अर्थ, तर तुम्हाला जेवढे पण भाग एकमध्ये कविता आहेत ते तुम्हाला आले पाहिजेत आणि त्यांचा अर्थ माहीत असणे गरजेचे आहे. कवितेच्या प्रत्येक ओळींचा अर्थ आणि त्यांच्यातील मुख्य भावना समजून घ्या. म्हणजे जे पण कवितामधील मुख्य भावना आहे ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे आणि कविताचे लेखक कोण आहे हे पण माहीत असणे गरजेचे आहे आणि त्या कवितेमध्ये काय सांगितलं आहे, त्यांच्या ओळींचा अर्थ काय आहे, सरळ अर्थ काय आहे हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. म्हणून तुम्ही हे सगळे करून ठेवा. तर सर्वात पहिले धड्यांचे वाचन, शब्दार्थ आणि टिपा आणि स्वमत आणि कवितांचे अर्थ हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे, ज्याच्यावरून तुम्ही गद्य व पद्य विभागामध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकता, फुल आउट ऑफ फुल घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण जाऊया व्याकरण व भाषाभ्यास याच्याकडे जाऊया. म्हणजेच व्याकरण व भाषाभ्यास याच्याकडे आपण वळूया. त्याच्यामध्ये सर्वात पहिला म्हणजे वाक्यप्रचार म्हणजेच काय, पहिल्या 2 भागांमधील सर्व वाक्प्रचार, त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग पाठ करा. म्हणजे पहिल्या 2 भागावर तुम्हाला जेवढे पण वाक्प्रचार आहेत त्यांचे अर्थ आणि त्यांचे वाक्यात उपयोग हे पाठ करून ठेवा. लिहिण्यात प्रॅक्टिस करा, म्हणजे लिहिण्याची प्रॅक्टिस करून ठेवा. वाक्प्रचार कधी पण कोणता पण येऊ शकतो. म्हणजेच जेवढे पण पहिल्या भागावरती तुम्हाला वाक्प्रचार दिलेले आहेत त्यांचा अर्थ आणि त्यांचा वाक्यात उपयोग तुम्ही करून ठेवा, त्याच्यामुळे तुमचे वाक्प्रचाराचे मार्क्स वाढतील. त्याच्यानंतर आहे शब्द संपत्ती. त्यानंतर आहे शब्द संपत्ती. याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिला येतो समानार्थी शब्द. तर तुम्हाला समानार्थी शब्द माहीत असणे गरजेचे आहेत, म्हणून समानार्थी शब्द तुम्ही पाहून ठेवा आणि महत्त्वाचे जे समानार्थी शब्द आहेत ते तुम्ही सर्वात पहिले रीड करून ठेवा, त्याच्यामुळे तुमचे मार्क्स इन्क्रीज होतील. त्याच्यानंतर त्याच्यातच येतो विरुद्धार्थी शब्द. ते पण तुम्ही पाहून ठेवा. विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द कशा प्रकारे लिहितात हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर लिंग वचन बदला, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला वचन बदला, लिंग बदला अशा प्रकारे पण येऊ शकतो. त्याच्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द यांवर भर द्या, म्हणजे तुम्हाला एक शब्दसमूहाबद्दल एक शब्द याच्यावर पण भर द्यायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द यांवर तुम्हाला भर द्यायचं आहे. म्हणून शब्द संपत्ती हे चांगल्या प्रकारे तुम्ही पाहून ठेवा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला हे सर्वात इम्पॉर्टंट आहेत, हे तुम्ही पाहून ठेवा. तर त्याच्यानंतर आहे लेख नियम. याच्यामध्ये तुम्हाला काय लेख नियम, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अचूक काना, मात्रा, विलांटी, ऱ्हस्व दीर्घ विलांटी नियमानुसार लिहिण्याचा सराव करा, जेणेकरून गुण कापले जाणार नाही. म्हणजे तुम्ही लेखन नियम तुमचा चांगला नाही आहे तर लेख नियम तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे, ज्याच्यामुळे तुम्ही सर्वात पहिले दिवसामधून 1 ते 2 पेज दिवसात तुम्ही शुद्ध लेखन करून पहा, ज्याच्यामुळे तुमचा काय काना नाही चुकला पाहिजे, विलांटी नाही चुकली पाहिजे, त्याच्यामुळे तुमचे मार्क्स कापले जाणार नाही. नाहीतर काना मात्रावर सर्वात जास्त मराठीमध्ये मार्क्स कापले जातात. म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे लिहा आणि स्टेप बाय स्टेप लिहा, ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील आणि इन्क्रीज होणार नाही. म्हणून तुम्ही जे इन्क्रीज होतील, म्हणून तुम्ही काय करा, चांगल्या प्रकारे लिहा, लेखन नियम चांगल्या प्रकारे करा, त्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील. त्याच्यानंतर उपयोजित लेखनमध्ये तुम्हाला सर्वात पहिला येतो पत्रलेखन. पत्रलेखन बहुत महत्त्वाचं आहे. पत्रलेखन बहुत महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र येऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून ठेवा. पत्रलेखन बहुत इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर येऊ शकतो कथालेखन किंवा संवाद लेखन, हे पण इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुम्ही हे 2 जे आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि हे तुम्ही करून ठेवा, त्याच्यामुळे तुमचे 4 मार्क्स वाचतील. हे महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये औपचारिक, अनौपचारिक आणि कथालेखन हे तुम्हाला आले पाहिजे, म्हणून हे करून ठेवा. म्हणजे कथालेखनमध्ये दिलेल्या मुद्द्यांवरून किंवा शब्दांवरून आकर्षक कथा किंवा संवाद लिहिण्याचा सराव करून ठेवा. म्हणजे तुम्हाला कथालेखनमध्ये कोणता जरी मुद्दा दिला राहील तर त्याच्यावर तुम्ही शीर्षक चांगल्या प्रकारे देऊन, तात्पर्य चांगल्या प्रकारे काढून चांगल्या प्रकारे तुम्हाला कथा लिहिलेली आली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आहे पत्रलेखन. पत्रलेखन म्हणजे स्टेप बाय स्टेप, ज्या मागणीपत्र जरी असेल नाही तर विनंतीपत्र जरी असेल तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप आले पाहिजे. त्याची ईमेल कशा प्रकारे आहे, पत्ता कशा प्रकारे आहे, दिनांक कोणती द्यायची, मजकूर कसा लिहायचा, आपली अशा प्रकारे चांगल्या प्रकारे तुम्हाला आले पाहिजे, त्याच्यामुळे तुमचे मार्क्स इन्क्रीज होतील.
म्हणजे मार्क्स तुमचे कमी झाले नाही पाहिजेत, म्हणून हे सगळे तुम्हाला चांगल्या प्रकारे आले पाहिजे, हे महत्त्वाचे आहे. म्हणून तुम्हाला हे चांगल्या प्रकारे आले पाहिजे आणि हे तुम्ही चांगल्या प्रकारे कराल अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून हे पत्रलेखन आणि कथालेखन आणि संवाद लेखन हे तुम्ही चांगल्या प्रकारे करा. त्याच्यानंतर IMPमध्ये इम्पॉर्टंटमध्ये सर्वात पहिले आपण पाहूया स्वमत. मध्ये 3 पैकी 3 गुण कसे मिळवायचे हे आता आपण पाहूया. हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा आपण आता पाहूया, अभ्यासूया कशा प्रकारे लिहायचं. तर सर्वात पहिले उत्तरांची सुरुवात. तुम्हाला उत्तरांची सुरुवात कशा प्रकारे करायची आहे हे आपण पाहूया. तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचे, उत्तरांची सुरुवात करताना नावे आणि लेखकाचं नाव आवर्जून लिहा. म्हणजे सर्वात पहिले पाठाचं नाव आणि लेखकाचं नाव आवर्जून लिहा. म्हणजे तुम्ही कशावरून लिहित आहे, उत्तर कशा प्रकारे सॉल्व करताय स्वमतचा, हे मिळवण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला पाठाचं नाव आणि लेखकाचं नाव आवर्जून लिहिले पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं काय होईल, चांगल्या प्रकारे मार्क्स वाढतील आणि चांगल्या प्रकारे लिहू शकता. उदाहरणामध्ये प्रस्तुत प्रश्न म्हणजेच शाल या पाठातील असून लेखक राग जाधव यांनी अशा प्रकारे तुम्ही लिहिल्या तर तुमचे मार्क्स वाढू शकते, ज्यामुळे परीक्षकावर चांगला प्रभाव पडतो. म्हणजेच तुम्हाला जर काही प्रश्न दिला असेल, हा प्रश्न या पाठामधून असून यांचे लेखक अशा प्रकारे आहे, अशा प्रकारे तुम्हाला लिहिता आले पाहिजे. त्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील आणि चांगल्या प्रकारे प्रभाव पडेल का हा हुशार मुलगा आहे, चांगल्या प्रकारे याने लेखकाचं नाव दिले आहे, चांगल्या प्रकारे पाठाचे नाव दिले आहे, म्हणजे हा चांगल्या प्रकारे अभ्यास करतो आणि हँडरायटिंग चांगली असल्यामुळे चांगल्या प्रकारे मार्क्स देऊया असा वाटतो. त्याच्यानंतर स्वतःचे मत मांडणे. स्वतःचे मत तुम्ही कशा प्रकारे मांडता, तुमचे मत काय आहे असे विचारल्यावर म्हणजेच तुम्हाला काय वाटते अशा प्रकारे तुमच्या मनामध्ये प्रश्न आले पाहिजे. म्हणजे स्वतःचे जे मांडणे आहे तुमची, तुम्ही कशा प्रकारे करता, तुमचे शब्द काय आहेत, तुम्ही काय म्हणून लिहित आहात हे तुम्हाला समजून लिहावे लागेल. म्हणजेच तुम्ही कोणत्या विषयावर जर स्वमत लिहित असाल तर तुम्हाला काय वाटते, चांगल्या प्रकारे तुम्ही त्याची रचना केली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे लिहिली पाहिजे. चांगल्या प्रकारे तुमची सुरुवात झाली पाहिजे, त्याच्यामुळे तुमचे मार्क्स बहुत चांगल्या प्रकारे वाढतील. म्हणून चांगले स्वतःचे मत मांडायला शिका आणि स्वमत लिहायला प्रॅक्टिस करा, त्याच्यामुळे तुमचे 3 पैकी 3 मार्क्स वाढतील. त्याच्यानंतर त्रिसूत्री नियम म्हणजे 3 परिच्छेद, म्हणजे तुम्हाला 3 परिच्छेदमध्ये लिहायचं आहे. म्हणजेच कशा प्रकारे उत्तर लिहिताना नेहमी 3 परिच्छेदामध्ये लिहा, ज्याच्यामुळे कसा होईल, चांगल्या प्रकारे मार्क्स वाढतील. पाठाचा संदर्भ आणि लेखकाचा परिचय द्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये प्रश्नांचे मुख्य उत्तर आणि पाठातील उदाहरणे द्या. त्याच्यानंतर तुमच्या स्वतःचा अनुभव किंवा त्यातून मिळणारा संदेश लिहा, त्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील. म्हणजेच पहिल्या पॅरेग्राफ छोटासा लिहा, त्याच्यानंतर छोटा, म्हणजे 3 पॅरेग्राफमध्ये छोट्या प्रकारे लिहा, त्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील. आणि स्वमतमधला हा महत्त्वाचा आहे. म्हणजे स्वमतमध्ये हे जर तुम्ही 3 परिच्छेदमध्ये लिहिल्या तर तुमचे 3 पैकी 3 गुण कुठंच नाही जाणार आणि तुमचे मार्क्स इन्क्रीज होतील. म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे लिहा, चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा, ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील आणि चांगल्या प्रकारे तुमचेच मार्क्स वाढतील आणि तुम्ही 20 पैकी 20 मार्क्स घेऊ शकता. म्हणून चांगल्या प्रकारे लिहा. त्याच्यानंतर आहे आपला दुसरा म्हणजे व्याकरण, म्हणजेच ग्रामर. 4 पैकी 4 गुण कशा प्रकारे मिळवण्याची ट्रिक आपण आता अभ्यासूया. त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे वाक्प्रचार. वाक्प्रचारमध्ये सर्वात पहिले आपण पाहूया चांगल्या प्रकारे मार्क्स कसे मिळवणार. तर सर्वात पहिले केवळ अर्थपाठ नका करू, म्हणजे याचं तुम्हाला केवळ अर्थपाठ नाही करायचा आहे. वाक्यात उपयोग करताना मूळ वाक्प्रचाराचा उपयोग करा. म्हणजेच मूळ वाक्प्रचाराचा उपयोग करायचा आहे, त्याचा अर्थाचा नाही तर अर्थपूर्ण आणि छोटे असावे. म्हणजे त्याचे अर्थ जास्त मोठे नाही तर अर्थपूर्ण वाक्य असावे, ज्याच्यामुळे तुमचे कसं होईल, मार्क्स वाढेल. म्हणजे छोटासाच तुमचा वाक्यात उपयोग राहील, पण कसा आहे तो अर्थपूर्ण राहिल्यामुळे आणि छोटा राहिल्यामुळे जो टीचर तुमचा तपासेल त्याला चांगल्या प्रकारे प्रभाव पडेल. म्हणजेच तो चांगल्या प्रकारे रीड करेल, त्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, केवळ अर्थ न पाठ करून त्याचा वाक्यात उपयोग करताना मूळ वाक्प्रचाराचा उपयोग करा, ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर करू शकणार. म्हणून
वाक्यप्रचार तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासा. त्याच्यानंतर विरामचिन्हे हा महत्त्वाचं आहे. पाठांमधील उद्गारवाचक चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम हे सगळे पाहून ठेवा. आणि सर्वात जास्त लक्ष तुम्हाला कोणाकडे द्यायचं आहे? उद्गारवाचक चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह याच्याकडे सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे. वाक्यात योग्य विरामचिन्हाचा वापरायचा सराव करा. म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त भार कोणावर द्यायचा आहे? तर उद्गारवाचक चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह यांना तुम्हाला वाक्यात उपयोग करून पाहायचं आहे. ज्याच्यामुळे तुमचं कसं आहे, कोणता पण जरी तुमचा विरामचिन्हाचा प्रश्न आला तर तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला लिहू शकणार आणि चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकणार. म्हणून सर्वात जास्त भार तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह याच्याकडे द्यायचं आहे, ज्याच्यामुळे तुमचे चांगले मार्क्स वाढतील. त्याच्यानंतर आहे शब्दसंपत्तीचा रोज सराव. याच्यामध्ये तुम्हाला शब्दसंपत्तीचा रोज सराव याच्यासाठी करायचा आहे की तुमचे मार्क्स वाढले पाहिजेत. रोज 5 समानार्थी शब्द पहा, रोज 5 विरुद्धार्थी शब्द वाचा आणि पहिल्या चाचणीसाठी भाग 1 आणि भाग 2च्या खालील स्वाध्याय पूर्ण पाठ करा. म्हणजे तुम्हाला स्वाध्याय पाठ जर राहील तर कोणता पण समानार्थी शब्द आला आणि कोणता पण विरुद्धार्थी शब्द आला तर तुम्हाला माहीत राहील तर कशा प्रकारे मला हे सॉल्व्ह करायचं आहे आणि कशा प्रकारे याचं उत्तर लिहायचं आहे. म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करा, जेणेकरून तुमचे मार्क्स वाढतील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर करू शकणार. म्हणून समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग बदला, वचन बदला हे तुम्ही चांगल्या प्रकारे पाहून ठेवा, ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील. त्याच्यानंतर आपण पाहूया उपयोजित लेखन म्हणजे रायटिंग स्किल. याच्यामध्ये तुम्हाला ईमेल फॉर्मॅटचा वापर करावा लागेल, ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील. म्हणजे कोणी पण तुमचा मार्क्स कापू शकणार नाही. कारण की पहिल्या युनिट टेस्टला साधारणपणे पत्रलेखनचा विचार करताना जुन्या पद्धतीचा वापर बंद करा तुम्ही आणि ईमेल पद्धतीचा चांगल्या प्रकारे यूज करा. ईमेल फॉर्मॅटमध्ये पत्रलेखन करा. ईमेल फॉर्मॅटमध्ये कसं, ईमेल जर तुम्ही टाकाल तर तुमचा जो सर चेक करेल तर त्याचा प्रभाव पहिले ईमेलवर पडेल आणि हा ईमेल लिहिला आहे म्हणून तुमचे मार्क्स वाढतील. म्हणून ईमेल फॉर्मॅटचा वापर करा आणि सराव पण करा. तर याच्यामध्ये कसं राहणार, सर्वात पहिले डावी बाजू लेफ्ट साईडला तुम्हाला काय करायचं आहे, पत्रासाठी सर्व गोष्टी, दिनांक, प्रति, महोदय, मुख्य मजकूर, आपला नम्र आणि डाव्या बाजूला पत्ता नाही, डाव्या बाजूच्या सुरू झाला पाहिजे. म्हणजे डाव्या बाजूवर सगळं काही तुमचं डाव्या बाजूवर झाला पाहिजे. म्हणजे पत्राची सुरुवात कशी, दिनांक, प्रति, महोदय अशा प्रकारे होते. तर तुम्हाला हे सगळं डावी बाजू म्हणजे सगळं मुख्य मजकूर, आपलं नम्र आणि पत्ता सगळं डाव्या बाजूला झालं पाहिजे. आणि ईमेल, पत्र लिहिणाऱ्याचा प्रेक्षक आणि पत्र लिहिणाऱ्याचा प्रतिकल्पनीय ईमेल झाले पाहिजे. म्हणजे जो पण तुमच्या याच्यामध्ये ईमेल राहील तो तुम्हाला पत्रामध्ये लिहावा लागेल, ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील. पत्राचा मुख्य मजकूर तुम्हाला 2 पॅरेग्राफमध्ये लिहावा लागेल, 2 परिच्छेदमध्ये लिहा. म्हणजे पत्राचा जो पण तुम्ही मजकूर लिहाल त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पॅरेग्राफ बनवावे लागतील. कारण की 2 पॅरेग्राफ बनवल्यामुळे तुमचं चांगलं टिपटाप दिसणार आणि चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील. तर सर्वात पहिले स्टार्टिंगले दिनांक, प्रति, महोदय, त्याच्यामध्ये म्हणजे सर्वात पहिले दिनांक तर राहील, मग त्याच्यामध्ये प्रति, त्याच्यात ईमेल वगैरे सगळं राहील, त्याचा पत्ता वगैरे राहील, त्याच्यानंतर महोदय, त्याच्यानंतर मुख्य मजकूर जो लिहिणार आहे तो, मग आपला नम्र अशा प्रकारे तुम्ही लिहा, ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील. आणि पत्राचा मुख्य मजकूरमध्ये 2 पॅरेग्राफमध्ये लिहा, चांगल्या प्रकारे लिहा, ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील. त्याच्यानंतर आपण पाहूया पेपर प्रेझेंटेशन. तर आता आपण पाहूया पेपर प्रेझेंटेशन आणि वेळेचं नियोजन. पेपर प्रेझेंटेशन तुम्ही कशा प्रकारे करणार आणि वेळेचं नियोजन कशा प्रकारे करणार हे आता आपण पाहणार आहोत. तर वेळेचं नियोजन म्हणजे तुम्ही पेपर प्रेझेंटेशन कशा प्रकारे करणार. तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, अचूक शब्दलेखन. म्हणजे अचूक शब्दलेखन हे टाळायची आहे. मराठीची विलांटी, ऱ्हस्व, दीर्घ, उकार आणि म्हणजे उकार वगैरे चुकलेला नाही पाहिजेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामुळे गुण कापले जातात चुकला वगैरे. तर सर्वात पहिले तुम्ही उत्तरे लिहून पहा. म्हणजे आत्ताच तुम्ही पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, पेजेसवर लिहून पहा, त्याच्यानंतर पेपरला डायरेक्ट बसा, ज्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस होईल. म्हणजे पेपरमध्ये जुनेवाले जे युनिट टेस्ट गेल्या वर्षीचे जे मुले होते त्यांच्याकडून मागून घ्या आणि ते पेपर तुम्ही सॉल्व्ह करून बघा. एकदा जरी सॉल्व्ह करून बघितल्या तरी चांगल्या प्रकारे तुम्हाला अभ्यास होऊन जाईल. म्हणून तुम्हाला चुकीचे शब्द लिहायचे नाही आहे, चांगल्या प्रकारे लिहा, ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील. आणि विलांटी वगैरे सर्वात जास्त चुकतात तर ते तुम्हाला टाळायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आहे नवीन प्रश्न, नवीन पान. म्हणजेच जेव्हा नवीन प्रश्न येईल तेव्हा चांगल्या प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे ना, नवीन पानावर लिहायचं आहे. जसा एक प्रश्न संपला की दुसऱ्या पानावर लिहायचा आहे, ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील. आणि वेळ शिल्लक ठेवा. म्हणजे
20 गुणांचा पेपर आहे तर तुम्हाला एखादी घंटा तर मिळेलच, एखादी घंटा मिळेल, नाही तर 1 घंटा तर मिळतो, 1 तास तर मिळतो. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याला सॉल्व करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे त्याचा टायमिंग तुम्हाला वाचवायचा आहे आणि चांगल्या प्रकारे सॉल्व करा. 40 ते 45 मिनिटमध्ये सॉल्व करा आणि 15 मिनिट तुम्ही पेपर चेक करा, जेणेकरून तुमचं मार्क्स वाढतील आणि चांगल्या प्रकारे चेक होईल. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे चेक करा. त्याच्यानंतर पाहूया अचूक पेपर कसा लिहायचा, म्हणजे कसा लिहावा हा महत्त्वाचा आहे. अचूक पेपर कशा प्रकारे तुम्ही लिहिणार आहात, तर कसा लिहायचा. सुवाच्य अक्षर सर्वात पहिले चांगल्या प्रकारे अक्षर काढा, ज्याच्यामुळे टाईम जास्त लागला तरी चालते, पण चांगल्या प्रकारे म्हणजे जे तुमचे अक्षर आहेत ते सर्वांना वाचता आले पाहिजेत, ज्याच्यामुळे कसं होईल, सर्वांना चांगल्या प्रकारे वाचता येईल आणि सुंदर अक्षर राहतील तर चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर मुद्देसूद अक्षर म्हणजे उत्तर, म्हणजे मुद्देसूद उत्तर राहिले पाहिजेत तुमचे, म्हणजे मुद्देसूद उत्तर म्हणजेच स्वमत किंवा मोठ्या प्रश्नांचे उत्तर परिच्छेदामध्ये लिहा, ज्याच्यामुळे मार्क्स वाढतील आणि मुद्देसूद ते दिसतील आणि मुद्देशीत लिहा आणि मुद्देशीत दिसतील. त्याच्यानंतर वेळेचे नियोजन हे कसे करायचे. 20 गुणांचा पेपर सोडवण्यासाठी 1 तास मिळतो, त्याचनुसार पेपर संवाराचा सराव करा. म्हणजे पेपर तुम्ही कशा प्रकारे लिहिता हे तुम्ही पहिलेच सॉल्व करून ठेवा, म्हणजे पहिलेच सराव करून ठेवा. म्हणजे तुम्ही किती मिनिटाले किती प्रश्नाला किती मिनिट देणार आहे तुम्ही पहिलेच पाहून ठेवा, जेणेकरून तुमचे मार्क्स वाढतील. त्याच्यानंतर खाडाखोड टाळा, म्हणजे खाडाखोड तुम्हाला टाळायची आहे, जास्त प्रमाणात तुम्हाला खाडाखोड नाही करायची आहे आणि खाडाखोड हे तुम्हाला टाळायची आहे, जेणेकरून तुमचे मार्क्स वाढतील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे पेपर सॉल्व कराल आणि चांगल्या प्रकारे तुमचे मार्क्स वाढतील, जेणेकरून तुम्ही टॉप करू शकणार. म्हणून हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा. हे क्लास 10 फर्स्ट युनिट टेस्ट मराठीमध्ये 20 मिळवण्यासाठी कसा अभ्यास करावा हे तुम्हाला सांगितलेलं आहे मीने. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि काही चुकी झाली असेल तर माफ करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके बाय.